समाजाची सेवा करताना एक परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य वाहून घेणाऱ्या एका ज्येष्ठ समाजवादी नेत्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. ते म्हणजे विचारवंत पन्नालाल सुराणा. यांनी काल म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे तब्बल 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे पन्नालाल सुराणा. गेली 70 वर्ष ते राजकीय आणि सामाजिक या स्थित्यंतराचे ते एक साक्षीदार राहिलेले. त्यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. ते एक पत्रकार होते, संपादक होते, लेखक होते. लहानपणीच ते राष्ट्रसेवा दलाकडे आकर्षित झाले आणि आयुष्यभर त्यांनी मग समाजवादी विचारसरणी स्वतः अंगारली होती. याच दरम्यान ते राष्ट्रसेवा दलात कसे आले याचाही एक किस्सा आहे. त्यांचा राष्ट्रदलाशी संबंध कसा आला हे आता आपण जाणून घेऊया. राष्ट्रदलात आले तेव्हा पन्नालाल पन्नालाल भाऊ, त्यांना भाऊ या नावाने सगळेजण ओळखायचे. पन्नालाल भाऊ 10 वर्षांचे असतील त्यावेळी बार्शीत दररोज संध्याकाळी संघाची शाखा भरत असत आणि दुसरीकडे राष्ट्रसेवा दलाची ही शाखा भरत असत. पन्नालाल भाऊ 2-3 दिवस सुरुवातीला संघाच्या शाखेत गेले आणि गल्लीतील 2-4 मुलेही त्यांच्यासोबत असायची. याच दरम्यान त्यांचा गोट्या नावाचा एक मित्र होता. तो 3 दिवसानंतर तो भाऊंना म्हणाला, आपण संघाच्या शाखेत नको जायला, आपण राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत जाऊ. मग भाऊ म्हणाले ठीक आहे. भाऊ म्हणजे पन्नालाल सुराणा. भाऊ म्हणाले ठीक आहे, तू म्हणतोस तसं तर आपण जाऊया. आणि त्या दिवसापासून ते राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत जाऊ लागले. पुढे त्यांना SM जोशींचा सहवास लाभला आणि भाऊ समाजवादी विचारसरणीशी जोडले गेले. घरी वडिलांचे किराणा दुकान होते. भाऊ सर्वात मोठे होते. त्यांनी आपला व्यवसाय सांभाळावा अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या समाजकार्याला घरातून थोडासा विरोध झालेला होता. आपला व्यवसाय सांभाळावा, आपल्या या वडिलोपार्जित हा व्यवसाय सांभाळावा अशी त्यांच्या पन्नालाल भाऊंच्या वडिलांची एक इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या समाजकार्याला घरातून थोडासा विरोध झालेला होता. मग आईने जे करायचे ते त्याला करू द्या असं त्यांच्या पन्नालाल भाऊंच्या वडिलांना सांगितलं. याच दरम्यान भाऊंचा आणि सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा मार्ग अगदी सुकर झालेला. याच काळात बापूसाहेब काळदाते यांच्यासारखी मंडळी त्यांना भेटली. मुंबईचे तावडे भेटले आणि तो प्रवास मग त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला. म्हणजे भाऊ 1978 साली बार्शी मतदारसंघातून आमदारकीसाठी जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती. याच दरम्यान त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कृष्णराव नानासाहेब देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीत पन्नालाल सुराणा यांचा तब्बल 1900 मतांनी पराभव झालेला. राज्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. पण 4.5 महिन्यातच वसंतदादापासून काही आमदार घेऊन शरद पवार बाहेर पडले होते. हे सरकार त्यावेळेसच कोसळलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केलेली. त्यात जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि शेकाप यांना सोबत घेऊन पवारांनी राज्यात पुलोद अर्थात पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग करत एक संस्था स्थापन केलेली. पुलोदचे नेतृत्व शरद पवार यांच्या हाती सोपविण्यात आलेलं होतं त्यावेळेस. आणि अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झालेले. यावेळी जनता पक्षातील काही ज्येष्ठ मंडळींनी पन्नालाल सुराणा यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं असा एक आग्रह केला पवारांकडे. सर्व सदस्यांनी मिळून पवारांनी त्याला संमती दर्शवली होती. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पवारांनी देखील पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या या सगळ्या कार्याची, त्यांच्या लोकांशी असलेला संपर्क याच्याशी त्यांनी त्याची दखल घेतलेली होती. पण जेव्हा पन्नालाल भाऊ यांना हे समजलं त्यावेळी त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिला. हल्लीचा काळ बघता अशी ऑफर कुणाला आली असते तर कोणी नाही म्हणलं नसतं. पण एक समाजवादी विचारवंताची ही खरी एक ओळख आहे की त्यांना नाही वाटलं, ते त्या मोहात अडकले नाहीत. त्यांना समाजकारणासोबत काही प्रमाणात राजकारण, समाजकारण या दोन्हीची सांगड घालण्यासाठी कदाचित त्यांनी हा थोडासा नकार दिलेला असावा, यातून दिसतंय. मागच्या दारातून आपण विधिमंडळात जाणार नाही ही एक कठोर भूमिका देखील त्यांची असावी की लोकांनी जनतेतून निवडून त्यांना द्यावं आणि मग त्यांनी तो कारभार पाहावा, राजकीय कारभार पाहावा अशी त्यांची एक मनात एक इच्छा होती की समाजकारण करताना राजकारण देखील मग जनतेतून निवडून व्हावं आणि मग ते करावं. याच दरम्यान आमदारकीसाठी वाटेल ते करायला तयार असणाऱ्या आजच्या ह्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही भाऊंची भूमिका होती. आणि भाऊ बार्शीचे होते. पन्नालाल भाऊ हे बार्शीचे होते. 1990 सालची एक गोष्ट आहे की VP सिंग
हे त्यावेळेसचे पंतप्रधान होते. त्यांनी पन्नालाल सुराणा यांना एक पत्र देखील पाठवलेलं होतं. त्यात त्यांच्या राज्यपाल पदासाठी त्यांचं नाव सुचविणार आहे असं एक त्यांना पत्र मिळालं. याला आपली संमती असावी अशी विनंती देखील पंतप्रधानांनी त्यांना केलेली होती. यावेळी देखील पन्नालाल सुराणा यांनी उलटटपाली त्यांना नकार कळविलेला होता. म्हणजे पहिली सर्वात छोटी ऑफर होती त्यांची की विधान परिषदेवर त्यांना पाठवायची, ही तर राज्यपाल पदाची ही देखील ऑफर भाऊंनी नाकारलेली होती. अशाच पदांमध्ये अडकून पडलो तर मला चळवळीच्या कामांना देखील वेळ देता येणार नाही आणि त्यामुळे मला कोणतं पद नको असं सांगून त्यांनी विनम्र नकार या राज्यपाल पदाला त्यांनी दर्शवलेला होता. भूमिहीनांसाठी, कामगार कष्टकऱ्यांसाठी आणि किल्लारीच्या भूकंपात बेघर झालेल्या अनाथांसाठी त्यांनी खूप मोठं काम केलंय हे त्यात अधिक्रमलेले होते. म्हणजे या कामातच त्यांचं मन लागलेलं होतं. चळवळीत काम करणाऱ्या वीणाताई यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यासोबतच पन्नालाल भाऊंचा विवाह झालेला. वीणाताई डॉक्टर, त्या वैद्यकीय व्यवसाय सांभाळून चळवळीत काम करायच्या. पन्नालाल भाऊंची कमाई शून्यच. वीणाताईंच्या वैद्यकीय व्यवसायातून जी कमाई होईल त्यावरच त्यांचा सगळा प्रपंच चालायचा. भाऊ पूर्णपणे समाजासाठी त्यांनी जीवन वाहून दिलेलं होतं. पण दोघेही एका विचाराचे असल्यामुळं हा गाडा सुरळीत चालला. त्यावेळेचे औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर, याच छत्रपती संभाजीनगर मधून समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारं दैनिक म्हणजे मराठवाडा, दैनिक मराठवाडा हे प्रसिद्ध होत होतं. अनंत भालेराव हे त्याचे संपादक. 1988च्या दरम्यान अनंत भालेराव यांच्यानंतर पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाड्याचे संपादक झाले. संपादक म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजलेली होती. ते संपादक असतानाच मराठवाडा या दैनिकाचा पूर्णपणे विस्तार झालेला आणि ती कल्पना ही त्यांचीच होती की हे दैनिक विस्तारलं पाहिजे. मराठवाडा दैनिकाची लातूर आवृत्ती सुरू करण्यात आली. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाने अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक बांधिलकीचा वसा हा जपलेला होता. जीवाच्या कराराने ते एकंदरीत समाजकारण, राजकारण, पत्रकारिता या तिन्ही गोष्टीत ते पूर्णपणे रमलेले होते. कोणत्याही पदाचा मोह न बाळगता, अगदी राज्यपाल पदाचा देखील कसलाही बडेजावपणा न करता त्यांनी आपलं काम अविरत सुरू ठेवलेलं. धिप्पाड शरीरयष्टी, उंचपुरा बांधा, चेहऱ्यावरचा तो सात्विक भाव आणि नम्रपणा आणि कोणाची लाचारी घ्यायची नाही हे सूत्र त्यांनी जपलं. त्यांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की पन्नालाल सुराणांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी एसटीने प्रवास केला. अगदी कार्यकर्ते एकमेकांशी बोलताना भाऊ आज कोठे आहेत असं एकानं विचारलं तेव्हा दुसरा सांगायचा भाऊ आता बहुतेक एसटी मध्ये असतील. त्यांना समाजवादी विचारवंत म्हणून सगळा देश ओळखायचा. अगदी मुंबई, पुणे किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी देखील त्यावेळी कोण आपण बार्शीचे आहोत असं म्हणालं तर अरे म्हणजे तुम्ही पन्नालालजींच्या बार्शीचे आहात का असं विचारलं जायचं. समोरचा लगेच तो प्रतिक्रिया द्यायचा. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचं कार्य, त्यांचं विचार हे आपल्यामध्ये चिरंतन राहणार आहे. हा पन्नालाल भाऊंचा जो विश्लेषणात्मक जो सगळा आलेख होता तो आम्ही मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुम्ही आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मध्यंतरी काही गोष्टीमुळे आम्हाला तुमच्याशी पूर्णपणे कनेक्टेड राहता आलेलं नाही. आम्ही तुमच्याशी आता असंच कनेक्टेड राहू. तुम्ही पाहत राहा विश्व टीव्ही मराठी. धन्यवाद.